हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। तर आता सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि मी आज सकाळी उठली, लवकरच उठली आणि स्वयंपाक वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग तयार झाली। तर मी चाललेली आहे शिवतीर्थ इथे। तर माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहे, 7-8 मैत्रिणी मिळून आम्ही जाणार आहोत। तर तिथे गेल्यानंतर फुल मस्ती आणि धमाल तर होणारच आहे, कारण मैत्रिणी सोबत आहे। 9 वाजता गाडी येणार आहे आणि सगळ्या मिळून मग आम्ही 9 वाजता इथनं निघणार आहोत। शिवतीर्थ एक वॉटर पार्क आहे आणि तिथे मी पहिल्यांदाच जाणार आहे। तर मी खूप जास्त ऐकलेलं आहे शिवतीर्थ याच्याबद्दल। तर तिथे गेल्यानंतरच मी फुल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ सोबत अशीच कनेक्ट राहा। चला, तर आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललेलो आहोत शिवतीर्थ इथे। तर तुमची ओळख करून देते। ऑफकोर्स तुम्ही नेहमीच्या मैत्रिणींना ओळखतात। आहे मागे बसलेली दीपा, मेघा, वर्षा, ये है लक्ष्मी, ये है रानू। हिंदी बोलणारी आहे, पण हिला आज आम्ही मराठी बोलवणार आहोत। आम्ही कशाला हिंदी बोलणार आहोत? मराठींची संख्या जास्त आहे, जास्त मराठीवाले आहे। ही मराठी बोलणार आहे। बोलूंगी, धोबड धोबड बोल, कशी बोल। अरे काही म्हणायचं आहे का? मी काय म्हणू, माझी किती आहे, माझ्या जास्ती लोकने जास्त त्रास दिला। ये है मंगला, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। बापरे, किती गर्दी आहे बघ ना। काही नसतं का, संडे आहे ना। आपल्या आधी आलेले उतारतो तिकीट काला सिंबा, काळाचं नाव सिंबा आहे। बुरा करिश्मा, करीना करिश्मा, सिंबा हे सगळे आहे इथे। रांग लावायची। आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत। आता माहिती नाही ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे ते दाखवते तुम्हाला। तिकडे खूप जास्त गर्दी आहे, लाईन लागलेली आहे। आम्ही इकडे आलेलो आहोत। आता चने पोहे आणि आलूबोंडा एक साथ ही लेना पड़ता क्या, एक ही बार? नहीं, अनलिमिटेड। जब तक पोहे लेते भैया, तो तब तक पोहा ले लेते ना हम। चना पोहा, 8 लोग हैं हम लोग। गरम गरम वाव। आलूबोंडा, पोहे, चना आणि शेव। आता पाण्यात जायसाठी मासोळ्या तयार आहेत। हे चार्ज झाल्या नाश्ता केल्याबरोबर। बॅटरी चार्ज हो गई। ऍडव्हेंचर पार्क मध्ये चाललेलो आहोत आणि वॉटर पार्क लंच केल्यानंतर म्हणत आहे, कारण वर्षा गेलेली आहे तिथे। सारे तीर्थ एक बार, शिव तीर्थ बार बार। इकडे है बोटिंग पार्क, वाटर पार्क, एडवेंचर पार्क। कैसे लग रहा है? बहुत मजा आ रहा है। बहुत मजा आ रहा है। कहाँ पे जाना है? तर आता मी हे करणार आहोत। पाणी पाहिजे।
ये इजी है। यहाँ पे शिव तीर्थ में आए और ये नहीं है तो कोई फायदा नहीं है। चलो आगे आगे नाही तर 8 जण नाही आहे तिकडे आहे ना समोर बघ ना ती आहे ना मोठी मोठी आहे ना तिथे बसू नाही तिकडे जावं लागेल आपल्याला तिकडे ओके रेडी आहे आता आम्ही बसत आहोत बोट मध्ये रानू लक्ष्मी माधुरीताई वर्षा मस्त थंड थंड पाणी जुरुक जुरुक पारा वा वा मस्त क्या मौसम है यार क्या सुहाना मौसम है वाह गणपति बाप्पा ही आहे बनाना बोट वाव हो ऑनलाईन बुकिंग केली पहिल्या दिवशी तर किती रुपये चार्ज होईल 8 जण असेल तर 1050 लागेल आणि 12-13 लोक जर असले तर त्यांना मग 1000 लागेल तर तुम्हाला यायचं असेल तर पहिल्या दिवशी बुकिंग करा आणि नाही तर मग नाही तर मग 1100 रुपये लागेल 1:45 झालेले आहे आता लंच सुरू होईलच आमच्या इथल्या आहे ज्या मासोळ्या आहे त्या गेलेल्या आहे अजून बोटिंग करायसाठी त्या तृप्त नाही झालेल्या आहे तर त्या गेलेल्या आहे आम्ही तृप्त झालो तर आता आम्हाला घाई सुटलेली आहे आता पटकन कॉस्ट्यूम घालावं असं वाटत आहे आणि वॉटर पार्कमध्ये जावंसं वाटत आहे तर फ्रेंड्स आम्ही आता लंच करायला चाललेलो आहोत तर तुम्ही जेव्हा बोटिंग करायला जाल तर तिथे ट्रॅक्टर वगैरे असतो तेव्हा ट्रॅक्टरनी बसूनच इकडे यायचं आहे ब्रेकफास्ट केलेला होता तिथेच लंचसुद्धा आहे पहिल्यांदा आम्ही आलेलो आहोत त्याच्यामुळे माहिती नव्हतं पण तुम्हाला असा त्रास व्हायला नको म्हणून सांगत आहे आणि ऊन भयंकर आहे उन्हामुळे त्रास जास्त होत आहे चला आता मी लंच करू दाखवते तुम्हाला लंचमध्ये काय काय आहे ते आणि संडे असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी आहे आज सुट्टीचा दिवस आहे चला लंचमध्ये आहे पालक वरण फुलकोबीची भाजी मठ्ठा भाकर चटणी डाळीची चटणी सलाद इथे तुम्ही आपलं टॅलेंट दाखवू शकता गाणं म्हणून इकडे लंच सुरू आहे आम्ही आलेलो आहो वॉटर पार्कमध्ये तिथे तुम्हाला आता लॉकर वगैरे घेऊ कपडे चेंज करू आणि पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करू लॉकर चार्ज 50 रुपये छानपैकी आम्ही आता फ्रेश झालो पाण्यातून आलो आणि आता आम्ही थोड्या वेळ आता रेस्ट करणार आहोत ॲडव्हेंचर करायला गेलो खूप जास्त ऊन होती आणि सगळं लांब लांब आहे इथनं जाणं येणं लंच जिथे आपण ब्रेकफास्ट करतो तिथे पुन्हा यावं लागलं आम्हाला तर जाण्या येण्यातच आम्ही जास्त थकलो आणि खूप जास्त ऊन असल्यामुळे तर इव्हिनिंग नाश्ता आहे तर बघू आता काय मिळते तिथे
मध्ये बसलेलो आहोत आम्ही. हे खूप लांब लांब आहे. इकडनं जायचं आहे बोटिंग पार्क साठी. मार्ग दिलेले आहेत. गार्डन. आता आम्ही बैलबंडीमध्ये बसणार आहोत. चपला काढायच्या आहे बैलबंडीमध्ये बसायसाठी. आता ही बैलबंडी मी चालवणार आहे. कसं वाटत आहे? भीती वाटत आहे का तुम्हाला? मग आता चलो देखते कैसे. चलो माधुरी ताई. चलो 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 खेत में चलो. डबल नहीं मिलेगा. 3 चांस है. ओ काय तू जिंकली बिस्किटचा पुडा. वा माधुरीताई जिंकली एक बिस्किटचा पुडा. आता 5:30 झालेले आहे आणि आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहोत. जर तुम्ही ट्रेनमध्ये बसले तर इथे मध्येच गार्डन आहे. तर तिथे गार्डनमध्ये खूप छान छान गेम वगैरे आहे. तर तुम्ही येऊ शकता खेळायला वगैरे. खूप छान वाटत आहे. म्हणजे शांत वाटत आहे. ऊन कमी झालेली आहे. उन्हामध्ये खरोखरच खूप जास्त त्रास झाला आम्हाला. भयंकर ऊन होती आज आणि 6 वाजता हे बंद होऊन जाते. तर थोडं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर मग आता हा व्लॉगनं मी इथेच एंड करणार आहे. थोडंफार शूटिंग करीन मी. तर मला घरी गेल्यानंतर तर बोलता येणार नाही. तर चला तर बाय बाय. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर मी जे काही इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहे तुम्हाला तर ते लक्षात ठेवा. तुम्ही ज्यांच्या गाड्या घोड्या आहेत त्यांना त्रास होत नाही. पण जे बस करून वगैरे काही करून आलेले त्यांना खूप जास्त त्रास होते. म्हणजे खूप दूर दूर आहे. लंच वेगळीकडे करायला यायचं आहे आणि मग पुन्हा आपल्याला ॲडव्हेंचर करायला दुसरीकडे जायचं आहे. मग पुन्हा परत इकडे यायचं आहे. तर त्याच्यामध्ये न थकल्यासारखं होतं. तर उन्हामुळे थकल्यासारखं वाटलं आम्हाला. बाकी काही नाही. बाकी एन्जॉय वगैरे झालेला आहे. भंडाऱ्याला हा भजी आणि चटणी. भैया साइकिल चला सकते? फोटो साठी आहे का? देता है अगर कोई बात मगर ना मेरा साथ.